नमस्कार. मी अतुल कद्रे. सह्याद्री दर्पणच्या ह्या बातमीपत्रात आपले स्वागत. आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी लोणावळा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिले उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. विद्यमान उपनगराध्यक्ष भरत हारपुडे तसेच विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, विजय मोरे यांच्यासह एकूण 7 उमेदवारांचा या यादीमध्ये समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे शहराध्यक्ष धर्मेंद्र उर्फ बाबा शेट्टी यांनी भारतीय जनता पार्टीची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपनगराध्यक्ष भरत हारपुडे यांच्यासह विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी तसेच विजय मोरे यांच्यासह एकूण 7 उमेदवारांचा समावेश आहे. यावेळी भाजपा कार्ड कमिटीचे अध्यक्ष सुभाष सोनावणे, अशोक जाधव, आनंद नाईक, नगरसेवक संजय गायकवाड, माजी शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव, दादा धुमाळ, राजाभाऊ खळदकर, युवकाध्यक्ष मुकेश परमार, तालुका युवक कार्याध्यक्ष अरुण लाड, आशा खिल्लारे यांच्यासह भाजपचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये प्रभाग क्रमांक 2 तुंगारली सर्वसाधारण महिला गटातून सौ गौरी गणेश मावकर, प्रभाग क्रमांक 4 नांगरगाव येथील सर्वसाधारण महिला गटासाठी सौ जयश्री मारुती आहेर, तसेच याच प्रभागातील सर्वसाधारण गटातून विद्यमान नगरसेवक विजय उर्फ पोपट शिवाजी मोरे, प्रभाग क्रमांक 6 बाजारपेठ लोणावळा यातील नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, खंडाळा येथील अनुसूचित जमाती गटामध्ये माजी नगरसेविका सौ रचना विजय सिनकर, प्रभाग क्रमांक 10 नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून विद्यमान उपनगराध्यक्ष भरत मारुती हरपुडे आणि प्रभाग क्रमांक 12 सर्वसाधारण गटातून शशिकांत लक्ष्मण मानकर अशा 7 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोणावळा शहरात भाजपची सेनेबरोबर युती जवळजवळ फिसकटली असून बहुतेक ठिकाणी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत लढली जाईल असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले असून आरपीआय सोबत मात्र युती झाली असून 25 पैकी 3 जागा आरपीआयला सोडण्यात आल्या असून 4थ्या जागेबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी यांनी यावेळी सांगितले. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आपले प्रमुख शत्रू असून लोणावळा शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त करण्याच्या उद्देशानेच भाजप या निवडणुकीत उतरणार असल्याचा विश्वास शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला. लोणावळा शहराचा विकास हाच आपला मुख्य अजेंडा असून आगामी 2 दिवसात उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. तसेच साधारण त्याच वेळी जिल्हाध्यक्ष आमदार संजय उर्फ बाळा बेगडे हे नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही जाहीर करतील असेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.